आता बातमी आहे संजय राऊत यांच्या वक्तव्याची। संजय राऊत यांनी आनंद दिघेंसंदर्भात काल एक वक्तव्य केले, ज्याच्यावर शिंदेंच्या शिवसेनेने चहूबाजूंनी टीका केली होती, राऊतांसंदर्भात निषेधही नोंदवलेला। मात्र त्याच संजय राऊत यांनी आज मात्र आनंद दिघेंचं गुणगान केलेलं पाहायला मिळतंय। संजय राऊतांनी दिघेंचा जिल्हा प्रमुख असा उल्लेख केल्यामुळे शिंदेंची शिवसेना चांगलीच पेटून उठलेली। मात्र ठाण्यात निवडणुकीत याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाल्यावर आता राऊतांचा सूर बदललाय। दिघेंचं गुणगान करत त्यांनी दिघेंच्या स्वामीनिष्ठेचं आज भरभरून कौतुक केलेलं पाहायला मिळालं। हा एक राष्ट्रीय कट आहे की बाळासाहेबांच्या बरोबरीने तुम्ही अजून एक फोटो लावा। मिस्टर मिंदेला हे कळत नाही की बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे, मिस्टर जे आमचे आनंद दिघे आहेत हे जिल्हा प्रमुख, शेवटपर्यंत जिल्हा प्रमुख होते। तुम्ही जिल्हा प्रमुखांना शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीनं बसवून काय दाखवताय नरेंद्र मोदी आणि अमित शहाना की अमित शहाचाच हा आदेश आहे। आनंद दिघे हे ठाकरे परिवारातले आणि शिवसेना परिवारातले एक महत्त्वाचे सदस्य आणि घटक होते। ठाकरे परिवाराचा आदेश त्यांनी कधी मोडला नाही। त्यांनी सातत्यानं मातोश्रीशी आपली निष्ठा कायम ठेवली। हे आता जे आहेत नाही स्वतःला शिवसेना शिवसेना म्हणून घेणारे लफंगे आणि चोर, हे धंदे कधी आयुष्यात माननीय आनंद दिघे यांनी कधी केले नाहीत। दरम्यान आनंद दिघेंबद्दल गुणगान करताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आणि श्रीकांत शिंदेंवर देखील त्यांनी निशाणा साधलाय। संजय राऊत नेमकं काय म्हणाले ते पाहूया। गद्दारांनी निष्ठावंत, देशभक्त आणि महाराष्ट्र धर्माचं पालन करणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव घ्यायचं त्यांना अधिकार नाही, बाकी सोडूनच द्या। हे त्यांच्या नावाचं राजकारण करतात। आनंद दिघ्यांनी आमच्या कधी शिवसेना विकली नाही। व्यापाऱ्यांना, बिल्डरांना, शहा मोदी यांच्यासारख्या राजकीय व्यापाऱ्यांच्या पायावर आनंद दिघ्यांनी कधी शिवसेना ठेवली नाही। आनंद दिघ्यांवरती अनेक संकट आली, त्यांना टाढाही लावला, म्हणून ते शेपूट घालून त्यांनी पक्षांतर केलं नाही सारखं। अरे कोण श्रीकांत शिंदे बाबा, काय त्याचा संबंध आहे शिवसेनेशी? उद्धव ठाकरेंनी केलेला खासदार आहे तो। शिवसेनेत होता का कधी हा पोरग? हे माननीय उद्धव ठाकरे त्याचा बाप गेला, बापाने म्हटलं माझ्या पोराला सध्या काय काम नाही आहे, तो डॉक्टर आहे हाडांचा, बरं का, आणि गोपाळ लांडगेचं तिकीट कापून त्याला तिकीट द्यायला लावलं। तुम्ही काय सांगताय श्रीकांत शिंदे वगैरे? मला नका सांगू तू या शिवसेनेतल्या गोष्टी, मी इतकंच सांगतो।